नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या 21 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की धनेश आणि अवनी आता घरी आलेले असतात. तर आता अवनी धनेशला म्हणत असते की मला ना यशादा कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, त्याची फर्म मोठी नाही आहे, तो एक साधारण मजूर आहे, याचं मला वाईट वाटलेलंच नाही आहे. मला वाईट राजाचं वाटलेलं आहे. तो का माझ्याशी खोटं बोलला, त्याने असं कशाला वागायचं होतं. खरं तर यशादा खूपच चांगला माणूस आहे, तो किती सगळ्यांची काळजी घेतो आणि खरं सत्य सांगायची त्यानेच हिम्मत केली. पण राजा ना खूप चुकीचं वागलाय. त्यावेळेस धनेश म्हणत असतो की अहो वहिनी, राजा पण मनाने खूप चांगला आहे, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल. त्यावेळेस अवनी म्हणत असते की हो रे, मनाने आहे तो चांगला, पण आता तूच सांग, तो खोटा इंटरव्ह्यू घ्यायची काय गरज होती, त्याला तयारी करायची काय गरज होती, सांग ना. माझ्या मनामध्ये किती म्हणजे कॉन्फिडन्स आला होता, मला किती होप वाटली होती, मी अरे सिरियस झाली होती या इंटरव्ह्यूमुळे. आणि मग तूच सांग, एखादा जर माणूस असं सिरियस होत असेल आपल्या कामाबद्दल आणि त्याला परत कळतं की ते सगळं खोटं आहे, कोणीतरी आपल्याला फसवलेलं आहे, मग कसं वाटेल सांग ना. राजा चुकीचं वागलाय की नाही. त्यावेळेस धनेश म्हणतो की हा वहिनी, बरोबर आहे, तुम्ही बरोबर बोलताय, तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण अहो मला आत्ताशी कळलंय, त्या दिवशी काय झालं, पायलने ना पाण्याचा इंटरव्ह्यू घेतला होता, म्हणजे खोटा इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यामुळे पाण्यादादाचे हो म्हणजे कॉन्फिडन्स वाढला होता. म्हणून राजादादाने हे सगळं, त्याने याच्यातून असं ठरवलं की तुमचा सुद्धा जर खोटा इंटरव्ह्यू घेतला तर मग तुम्हाला ते तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, त्यासाठी हे सगळं त्याने केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याचा काहीही दोष नव्हता. वहिनी प्लीज त्याला माफ करा ना, त्याने हे सगळं तुमच्यासाठीच केलेलं आहे, एकदा त्याला माफ करा. खरंच राजादादा ना मनाने खूप चांगला आहे. आता धनेशने असं सांगितल्यामुळे अवनी आता ठरवते की बर चल आता त्याला माफ करूया. तेवढ्यातच आता घरातून त्यांना भांडणाचे आवाज येतात. पाण्या आणि राजादादा इकडे भांडत असतो. आता त्याचे आवाज येतात. आता ते दोघे जण घाबरतात, म्हणतात नक्की काय चाललंय घरामध्ये, असं म्हणून ते तिकडे पळत निघालेले असतात. इकडे आता राजा आणि पाण्या खूप जोरात भांडत असतात. पाण्या म्हणत असतो की जिम्मेदारी घेता येत नाही तरी कशाला घ्यायचं, तर राजा म्हणतो की मला जिम्मेदारी घेता येत नाही, थांब तुला दाखवतोच, असं म्हणून ते दोघे जण खूप भांडत असतात. यशादा मात्र आता ते सोडवण्याचं काम करत असतो, पण आता ते यशादाला तिकडे ढकलून देतात, काही त्याचं ऐकतच नाही. मग आता पाण्या सुद्धा राजाला जोरात तिकडे ढकलून देतो. मग राजाला राग येतो आणि मग तो पाण्याला कानाखाली मारायला लागतो. तेवढ्यात यशादा मध्ये येतो आणि ती कानाखाली यशादालाच लागते. आणि मग हे सगळं अवनी आणि धनेशने पाहिलेलं असतं आणि त्यांना जबरदस्त धक्का येथे बसलेला आहे. राजा सुद्धा आता खूप घाबरलेला असतो, कारण त्याला यशादाला अजिबात मारायचं नव्हतं, त्याला त्याच्याकडून हे चुकून झालेलं असतं. अवनीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. अवनीला असं वाटतं की यशादाने राजाबद्दल मला सगळं सत्य सांगितलेलं आहे, त्यामुळेच राजाने यशादाला मारलेलं आहे, असा तिचा गैरसमज होतो. इकडे आता या तिघांना समजतं की अवनी आणि धनेश आलेले आहेत. मग आता त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो अवनीला तिथे पाहून. त्यावेळेस यशादा म्हणतो की नाही, आता यांचा पुन्हा गैरसमज व्हायला नको, आता ह्यांना असं वाटेल की राजाने मला खरंच मारलेलं आहे. त्यावेळेस अवनी सुद्धा म्हणत असते की यशादा, हे काय, राजाने तुम्हाला का मारलं, असा कसा काय तो वागू शकतो. त्यावेळेस यशादा म्हणत असतो की नाही अहो, ते चुकून झालं, बघा ना किती भांडणं करत होती, बरं झालं तुम्ही आला. अहो इतक्या वेळ मी यांना समजावत होतो, पण काही ऐकतच नव्हती, नुसती एकामेकाला मारत होती आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं, असं म्हणून आता यशादा तिथून जायला निघतो. अवनी त्याला म्हणत असते की थांबा, पण आता तो काही न ऐकता तिथून निघून जातो, कारण त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. लगेच त्याच्या पाठोपाठ धनेश सुद्धा जातो आता यशादाला समजावण्यासाठी. धनेशला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय राजादादाने मारल्यामुळे. तर आता ते दोघे जण तिकडे जातात. तर मग अवनी आता राजाला म्हणत असते की राजा असं कसं काय वागला तू. राजाला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. तर अवनी म्हणते की यशादावरती हात उचलला, अरे तुझी हिंमत कशी झाली यशादाला मारायला, तो तुझा मोठा भाऊ आहे ना, त्याने मला सत्य सांगितलं म्हणून तू हे सगळं केलंय ना, बोल ना, तुझं सत्य सांगितलं म्हणून तू मारलं ना, असं कसं काय वागू शकतो तू. आता ती खूप बोलत असते. त्यावेळेस राजा म्हणतो की नाही हो मॅडम, ते सगळं चुकून झालेलं आहे, अहो मी मुद्दाम काहीच नाही केलेलं, खरंच चुकून झालेलं आहे. तर अवनी लगेचच यशादाला तिथे बघायला जाते. यशादा तिकडे खूप रडत असतो, तर राजा सुद्धा आता इकडे रडत असतो, त्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. त्यावेळेस अवनी म्हणत असते की राजा असं कसं काय वागू शकतो रे, अरे यशादा तुझा मोठा भाऊ आहे, त्याने किती केलंय तुमच्यासाठी, तो तुमच्यासाठी रोज जेवण बनवतो, तुमच्यासाठी सगळे कामं करतो, तुम्ही काय कामं करता, घरातलं एक सुद्धा काम करत नाही, सगळं काम यशादा करतो. लहानपणापासून यशादाने तुम्हाला एवढं वाढवलेलं आहे, सगळ्यांची मनं जपतो, आणि तुझी हिंमतच कशी
होऊ शकते. आता राजाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, तो सुद्धा मनातून एकदम तुटून गेलेला असतो. पण प्रेक्षकांनो हे खरंच त्याच्याकडून चुकून झालेलं आहे. पण अवनी आता म्हणत असते की नाही राजा, खरं तर या घरामध्ये ना मी तुझ्याच विश्वासावर आली होती की एक तू चांगला असशील, पण तू चांगला माणूस नाहीये, तू ना विश्वास ठेवायच्या लायकीचाच नाहीये. एक तर खोटं बोलतो ते बोलतो आणि वरनं मोठ्या भावाला मारतो सुद्धा, असा असशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. देवासारख्या माणसावरती तू हात उचललेला आहे राजा, आणि हे सगळं तू खूप चुकीचं केलेलं आहे. मला तुझ्याबरोबर अजिबात बोलायची इच्छा नाहीये, असं आता सुनावून अवनी तिथून निघून जाते. आणि तिला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. राजा म्हणत असतो की मॅडम मॅडम प्लीज ऐकून घ्या, थांबा ना. पण अवनी काहीच ऐकून घेत नाही, तिथून निघून जाते. मग राजा म्हणतो की देव्याई काय झालं हे सगळं माझ्याकडून, अगं मला खरंच यशादाला नव्हतं मारायचं, मी पाण्याला मारणार होतो, पण हे सगळं चुकून झालं, मला माफ कर देव्याई. आता एवढा मोठा हा गोळ घातलाय मी, आता कसं काय तो सोडवायचा, असा तो विचार करत असतो. दुसरीकडे इकडे दत्ता काका आणि सुलात्या मात्र त्या भांडणाचा आवाज घेऊन खुश झालेले असतात आणि म्हणत असतात की बघितलं का दत्त्या, कसे कुत्र्या मांजऱ्यासारखे भांडत आहेत. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतो की हो, ह्यांचं काय ग, हे रोजच आहे, रोज भांडायचं आणि परत एकमेकांच्या गळ्यामध्ये पडायचं, काय ह्याचं. त्यावेळेस ती म्हणते की नाही नाही, आता ही भांडणं खूप मोठी आहेत, तुला सांगते ती धोंड्याची सून देवळात आली होती आणि तिथंच रडत होती, लय मोठं काहीतरी झालेलं दिसतंय. त्यावेळेस दत्ता काका म्हणतो की काय सांगती, काय खरंच ती आली होती तिकडं आणि रडत होती का. त्यावेळेस ती म्हणते की हो, आणि बघ आता मी तिला चांगलं काही समजावून आले आणि तिला हे सुद्धा सांगितलंय की धोंड्याच्या बायकोला काय झालं होतं, त्याच्यामुळे ती जाम घाबरली, आता अजिबात राहणार नाही बघ या घरामध्ये. आणि मग ती घरी आल्यावरती हे त्यांना जाब विचारला असेल, म्हणूनच या घरामध्ये भांडणं चालली असतील. त्यावेळेस दत्ता काका खुश होतो आणि म्हणतो की काय, अगं मला पण तुला एक गुड न्यूज सांगायची आहे, पण मी इथं नाही सांगू शकत, चल चल तुला आतमध्ये नेऊन सांगतो. मग आता दोघेही आतमध्ये जातात. तर सुलात्या म्हणत असते की अरे काय गुड न्यूज आहे सांग की. त्यावेळेस तो म्हणतो की अगं आपल्या घराचे जे कागदपत्र आहे ना, त्याची झेरॉक्स ना मी त्या ज्युनियर देशमानेला दिली, म्हणजे त्या महेशला दिलेली आहे. तो आता बघ मोठा वकील बघेल आणि मग आपलं घर आपल्याला देईल. त्यावेळेस ती म्हणते की काय काय सांगतोय, असं होणार आहे म्हणजे एका दगडात दोन पक्षी मरणार. आता आता ती धोंड्याची सून पण जाणार आणि आपलं घर आपल्याला मिळणार आणि सगळे ते रस्त्यावरती येणार. आणि असं म्हणून ते दोघेही खुश झालेले असतात. तर दत्ता म्हणतो की हा, आणि माझ्या म्हातारपणाची सोय होणार बघ, आता एकदा का ती जमीन आपल्याला मिळाली की मी ती जमीन घेणार, बिल्डरला विकणार आणि मग काय पैसाच पैसा, मग माझं एकदम जीवन सगळं सुखात जाणार म्हातारपण. तर सुलात्या पण म्हणते की हा, आणि माझ्या नमीचं लग्न होणार, मला सुद्धा पैसे मिळणार, मी लय खुश होणार. मग असं तर ते दोघे जण स्वप्न बघत असतात. आणि जो टिकाव लावलेला असतो त्याला आता ती म्हणत असते कधी एकदा त्या धोंड्याच्या घरावरती हा टिकाव लावते ना, असं झालंय मला, किती दिवस झालं हितेच हा भिंतीला अडकून ठेवलाय, पण आता वेळ आलेली आहे, असं ती आता टिकावाकडे बघून म्हणत असते. दुसरीकडे आपण पाहतो की महेशने आता जे काही पेपर आणलेले असतात दत्ता काकाकडून, ते आता त्याच्या पप्पांना दाखवलेले असतात. आणि मग तो म्हणत असतो की हे बघा आता हे सगळे पेपर मी आणलेले आहेत. त्यावेळेस आता चंद्रकांत देशमाने ते पेपर पाहत असतात आणि म्हणत असतात की नाही नाही, हे पेपर कामाचे नाही आहेत, अरे जे महत्वाचे पेपर आहेत त्याच्यामध्ये ते पेपरच नाही आहेत, ह्याच्यामध्ये जे जमीन कुणाच्या नाव आहे काय आहे ते सगळं नाही आहे, कसले पेपर आणलेत, अरे इतक्या दिवस माझ्याबरोबर काम करतो, तुला कळत नाहीत खरे पेपर काय, हे कामाचे पेपर नाही आहेत. तर महेश म्हणत असतो की बाबा पण अहो त्यांनी स्टे आणलाय त्याच्यावरती. त्यावेळेस ते म्हणतात की अरे स्टे आणणं वेगळं आणि मालकी हक्क वेगळा, असं कसं काय करतोय, नाही नाही एक काम कर, हे ना पेपर बघ दुसरे मिळले तर, नाहीतर काय करता येईल हे सांग मला. त्यावेळेस महेश म्हणतो बाबा आपण नाही काम करूया, आपण मोठ्या वकिलाला दाखवूया आणि मग तो सजेशन देईल आपल्याला काय करायचं काय नाही ते. त्यावेळेस ते म्हणतात की बरं ठीक आहे. आता महेश त्यांच्याशी बोलत असतो, पण हे सगळं बोलणं आता स्वाती ऐकत असते. तिला खूप वाईट वाटत असतं की आता हे अवनीच्या घरावरती असं करणार आहेत म्हणून. तर आता देशमाने म्हणत असतात की आता काही जरी झालं ना तरी ते दांगट परिवार ना रस्त्यावरतीच आला पाहिजे आणि माझी पोरगी परत या घरी आली पाहिजे. मग आता ते असं म्हणतात तर आईला खूप वाईट वाटतं. आई म्हणते की हो असं काय करताय, याच्यामुळे आपल्या अवनीला त्रास होईल ना, ती कुठे राहणार. त्यावेळेस ते चंद्रकांत देशमाने म्हणत असतात की कुठे राहणार म्हणजे तिला हे घर आहे की, ज्या वेळेस आपण ते छप्पर पाडू ना त्यावेळेस तिला ह्या छप्पराची किंमत कळेल आणि मग इकडे येईल, मग काही रस्त्यावर राहील का नाही. त्या दांगट परिवाराला ना जेलची हवा खायला लावली ना तर नाव चंद्रकांत देशमाने लावणार नाही. तर आता आईला मात्र वाईट वाटत असतं. आई म्हणत असते की एकदा आपल्या अवनीचा विचार करा ना. मग ते म्हणतात की काय विचार करायचा ग, ती जेव्हा पळून गेली तेव्हा तिने
आपला विचार केला का? सांग ना, केला का विचार तिने? मग तुला काय वाटतंय, तिला आपण इकडे बोलवायचीच नाही, त्या तसल्या भिकारड्यांच्या घरी राहून द्यायची का? सांग बरं, हे बरोबर आहे का? त्यावेळेस आई म्हणत असते की हो तसं नाही. मग कसं आहे, चंद्रकांत देशमाने आता आईलाच ओरडत असतात आणि म्हणत असतात की काही तिचा पुळका आणू नका, तिने जे केलंय ना ते चुकीचं केलंय आणि त्यासाठी तिला रस्त्यावर जरी आणायची वेळ आली ना तरी मी आणेन, त्याशिवाय तिला ह्या बापाची किंमत करणार नाही, असं म्हणून आता ते खूप बोलत असतात. आणि मग परत महेशला म्हणत असतात की महेश लवकरात लवकर आता याचं काय करायचंय ते बघ, लवकर मोठा वकील शोध, त्याला सगळं काही सांग, म्हणजे कसं हे सगळं आपल्या बाजूने होईल. मग महेश सुद्धा हो म्हणतो. इकडे दुसरीकडे आता धन्याला खूपच वाईट वाटलेलं असतं राजादादाने यशादाला मारल्यामुळे. तो म्हणत असतो की राजादादाची हिंमत कशी झाली असं वागण्याची, तो असं कसं काय करू शकतो. तर इकडे आता यशादा म्हणतो की हा तुम्ही दोघं जण आला ते आम्हाला माहितीच नव्हतं, अवनी मॅडमने हे सगळं बघायला नको होतं. त्यावेळेस धनेश म्हणतो की अरे असं काय करतोय तू, अजूनही त्याचीच बाजू घेतोय, बघितलं ना त्याने काय केलं, वहिनी समोर तुला मारलं, आता वहिनी काय विचार करतील याचा, सांग ना, त्याची ना काहीच गरज नव्हती असं करण्याची. त्यावेळेस यशादा म्हणतो की अरे धन्या, त्याने काय हे मुद्दाम केले का, चुकून झालं रे त्याच्याकडून, ते पाण्या आणि दोघं जण भांडणं करत होती, मी मध्ये आलो आणि मग त्याचा हात मला लागला, मुद्दाम नाही केलं रे. आता वाईट मला याचं वाटतंय की आता अवनी मॅडमने ते सगळं पाहिलेलं आहे आणि आता त्या पुन्हा आता चुकीचा गैरसमज करून घेतील राजाबद्दल. राजा तसा नाही रे, राजा खूप चांगला माणूस आहे. मग आता धन्या म्हणतो की नाही दादा, तू अजूनही त्याचीच बाजू घेतोय का, नेहमीच त्याला पाठीशी घालतो रे, अरे तो त्या लायकीचा नाहीये, बघितलं ना कसं मारलेलं आहे तुला, आणि ते सगळं मला अजिबात आवडलेलं नाहीये, तुझ्यावरती कुणी हात उचललेला मी सहनच करू शकत नाही, मला आज ना खूप हर्ट झालेला आहे, असं म्हणून तो खूपच रडत असतो. तर आता यशादा त्याला समजावत असतं पण तो काही ऐकत नाही. तो म्हणतो की नाही नाही, आज मी राजादादाला माफ करू शकत नाही, असं म्हणून आता तो डोकं आपटूनच रडत असतो. तर आता यशादा म्हणतो की धन्या धन्या गप्प बस, शांतो, इकडे इकडे, असं म्हणून आता तो त्याला मिठी मारतो आणि म्हणत असतो की अरे आपला राजा तसा नाहीये, चुकून झालंय त्याच्याकडून, असं काय करतोय तो, असं म्हणून दोघेही आता रडत असतात. इकडे अवनी आता विचार करत असते की राजा असा कसा काय वागू शकतो, म्हणजे आता खूपच तिला सुद्धा वाईट वाटलेलं असतं आणि ती विचार करत असते. तेवढ्यातच तिकडून आता यशादा आणि धनेश बाहेर येतात आणि आता अवनीला तिथे पाहून आता त्यांना सुद्धा थोडासा धक्काच बसतो. मग अवनी त्या दोघांना पाहते आणि थोडंसं उठून तिकडे उभा राहते आणि म्हणत असते की यशादा यशादा सॉरी, माझं खरंच चुकलं. त्यावेळेस यशादा म्हणतो की हो तुम्ही का सॉरी बोलताय, असं काही झालंच नाहीये, बर ते सगळं जाऊ द्या, तुम्हाला भूक लागली असेल ना, काय करू आज जेवणासाठी, असं म्हणून तो किचनकडे जातो आणि अवनीला म्हणत असतो की तुम्ही सांगा काय करू, खिचडी भात करू का मसाले भात करू का चपाती भाजी करू, कोणती भाजी करू, सांगा ना, तुम्ही जे म्हणसाल ना ते मी बनवतो. तर आता अवनीला हे सगळं ऐकून खूपच वाईट वाटतं आणि अवनी म्हणते की नाही यशादा, मला माफ करा, खरंच सॉरी, कारण हे जे सगळं झालंय ना ते माझ्यामुळेच झालेलं आहे, मी या घरामध्ये आली आणि तुमच्या भावाभावांमध्ये भांडणं व्हायला लागली, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, असं म्हणून ती रडायला लागते. तर यशादाला आश्चर्याचा धक्काच बसतो. तो आता म्हणत असतो की ह्या असं का स्वतःवरती घेतायत सगळं. तर अवनी म्हणत असते की तुमचं किती प्रेम होतं एकमेकांवरती, पण माझ्या आणि राजामुळे या घरामध्ये गैरसमज निर्माण झाले आणि मग तुमच्यामध्ये भांडणं झाली, आज तर चक्क राजाने तुमच्या अंगावरती हातच उगारला आणि हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, पण मला ना सुद्धा कळत नाही की काय करू आणि काय नाही ते, खरंच मी खूप चूक केलेली आहे, असं म्हणून ती मोठमोठ्यानेच रडायला लागते. तिला आता असं वाटत असतं की हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. त्यावेळेस यशादा म्हणतो की हो प्लीज तुम्ही रडू नका, शांत व्हा आणि पहिले इथं बसा, बरं बसा इथे. तर अवनी काही बसतच नसते. तर यशादा म्हणतो की बसा ना प्लीज बसा. मग अवनी आता तिथे बसते. तर यशादा लगेच आता तिच्यासाठी तिथलं पाणी घेतो आणि म्हणत असतो की तुम्ही ना आधी पाणी प्या आणि मग मी सगळं तुम्हाला सांगतो. मग अवनी आता पाणी घेते आणि पाणी पिते. त्यावेळेस यशादा म्हणतो की हो तुमचा गैरसमज होत आहे, हे सगळं तुमच्यामुळे नाही झालं आणि हो आमच्या भावाभावांची भांडणं होतच राहतात, राजा तसा नाहीये, हे सगळं चुकून झाले. खरं सांगू का, तुम्ही दोन गैरसमज करून घेतलेले आहे. एक तर तुम्ही इथे आल्यामुळे काहीच झालेलं नाहीये, उलट तुम्ही इथे आल्यामुळे हे घर सुधारलेलं आहे. तर अवनी म्हणते की नाही, हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे यशादा. त्यावेळेस तो म्हणतो की नाही हो, हे सगळं तुमच्यामुळे नाही झालं. आता खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही इथे आल्यामुळे ह्या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला. बघितलं ना, हे पोरं सुद्धा किती आता सुधारलेली आहेत, सकाळी लवकर उठतात, अंघोळ करतात
सगळं पटपट आवरून घेतात. ह्या घरात सगळं शिस्तप्रिय व्हायला म्हणजे सगळी शिस्त तास पाळली जातीये. देवापुढं दिवा लावला जातो. आधी या घराला काही माहिती नव्हतं हो, कोण शिकवणार ह्या घराला. पण हे सगळं जे झालंय ना ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच झालेलं आहे. आम्हाला सवय नव्हती. आम्ही भावंड असेच भांडणच करायची. प्रेम जरी करायचं असलं तर ते भांडणं करूनच प्रेम करायचं आणि भांडायचं असंच आम्हाला येतं. आता तो खूप छान प्रकारे समजावून सांगत असतो आणि म्हणत असतो की दुसरा गैरसमज ना तुम्ही राजाबद्दल करून घेतलाय हो. खरंच तसा नाही येतो. त्याने हे सगळं मुद्दाम नाही केलं, चुकून झालंय. खरं सांगू का, पाणी आणि त्याची भांडणं चालली होती आणि अचानक मी मध्ये आलो. त्याला पाण्याला मारायचं होतं पण चुकून त्याच्याकडून मला लागलं. आमचा राजा तसा नाहीये हो, तो खरंच खूप चांगला आहे. ए धन्या, सांग की तो चांगला आहे म्हणून. आता तो म्हणतो की हा. तर पुन्हा यशोदा म्हणतो की अरे नुसतं मान काय हलवतोय, तोंडाने सांग ना तो कसा आहे ते. मग आता तो म्हणतो की हा राजा दादा चांगला आहे. अवनीला मात्र आता ते सगळं वाईट वाटत असतं पण ते ऐकून घेत असते. त्यावेळेस यशोदा म्हणतो की तुम्हाला खरं सांगू का राजा कसा आहे. अहो त्याला ना दुसऱ्याला दुखवायचं नसतो पण तो ना मनाने विचार करतो, डोक्याने विचार करत नाही. अनोळखी माणसांना त्याला असं वाटतं की खोटं काही पण सांगा म्हणजे आपल्या घराचं चांगले, आम्ही लय श्रीमंत आहे असं तो अनोळखी व्यक्तींना सांगतो. म्हणजे त्याला माहिती आहे ती व्यक्ती काही बघायला येणार नाही आणि त्यांना काही कळणार नाही. पण तुमच्या बाबतीत उलट झालं. त्याने सगळं तुम्हाला खोटं सांगितलं आणि तुम्ही घरी आला आणि ते तुम्हाला कळलं, म्हणून हे सगळं झालेलं आहे. खरंच राजा खूप चांगला आहे हो, तो मला कधीच मारू शकत नाही. तो विचार सुद्धा करू शकत नाही. मी जरी त्याला मारलं ना तरी तो मला काही बोलू शकत नाही. माझ्यावरती खूप प्रेम करतो होतो. माझं खूप प्रेम आहे. आमच्या घरातील सगळ्यांवरतीच प्रेम आहे. राजा वेगळाच माणूस आहे. त्याला फक्त आपल्या प्रेमाचं कसं व्यक्त व्हायचं ना ते कळत नाही आणि पाणी आणि दोघं सतत भांडत असतात. आणि राजाने हे सगळं तुमच्यासाठीच केलेलं आहे, तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून, तुमचं कॉन्फिडन्स वाढावा म्हणून त्याने इंटरव्ह्यू घेतलेला आहे. खरंच राजा ना माझ्यासाठी म्हणजे मला खूप प्रेम करतो होतो. आता हे सगळं इमोशनल होऊन तिथे समजावून सांगत असतो. अवनी मात्र ते सगळं ऐकत असते आणि मग अवनीला हळूहळू ते पटायला लागतं. तर आता यशोदा म्हणत असतो की तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का राजाची. राजा ना दुसऱ्यांना मदत करतो आणि म्हणजे त्याचं जी ही आहे ना मदत करण्याची ते आता सगळं मग त्या अवनीला सुद्धा ते आठवतं की दुसऱ्याला हसवण्यासाठी राजाने किती प्रयत्न केले होते. त्या मुलांना आईस्क्रीम दिलतं आणि मग तो म्हणलेला असतो की मॅडम आता बघा तुम्हाला 100 स्माइली मिळतील आणि मंदिरामध्ये अभिषेक घातला होता, ते सगळं काही त्या अवनीला आठवतात. मग अवनीला सुद्धा वाटतं की हा खरंच राजा ना तसा मनाने चांगला आहे. आणि अवनी ज्यावेळेस तिच्या हाताला भाजलं होतं त्यावेळेस राजाने तिला चारलं होतं ते सुद्धा इथे तिला आता आठवतं. म्हणजे तिच्या चेहऱ्यावरती स्माईल आणण्यासाठी राजा काय काय करत होता ना हे सगळं आता तिला तिथे आठवतं. आणि मग तिला यशोदाचं बोलणं पटतं. तर आता इकडे यशोदा म्हणतो की आता मलाच त्याची काळजी वाटून राहिली आहे, जो त्याने चुकून मला मारलेला आहे. पण आता त्याला वाईट वाटलं असेल की मला मारलं म्हणून. आता तो कुठे असेल, काय करत असेल, मला जाऊन बघायला पाहिजे. मग त्याच्यामुळे ना तो खूप दुःखी झाला असेल आणि स्वतःला काहीतरी शिक्षा करून घेईल. त्यापेक्षा मी एक काम करतो, तो कुठे आहे ना ते पाहतो, तुम्ही इकडे आता बसा आणि काळजी करू नका. आणि मग तो धनेशला सांगतो की धन्या तोपर्यंत ना तू तांदूळ धुवून ठेव, मी लगेचच आलो राजाला पाहून. राजा काय करतोय ते इकडे धन्याला सुद्धा आता ते पटतं की राजा दादा खरं तर तसा नाहीये, चुकूनच लागलेलं असेल. मग आता तो म्हणतो की हो यशोदा तू जा, मी तांदूळ धुतो. मग आता यशोदा तिकडून जातो तर धनेश लगेचच तांदूळ धुईला लागतो. इकडे अवनीला सुद्धा आता राजा कसा आहे ते यशोदाने सांगितल्यामुळे आता पटलेलं असतं. तर ती म्हणत असते की खरंच राजाकडून चुकून लागलं असेल का, माझाच गैरसमज झाला असेल, जाऊ दे माझाच गैरसमज झाला असेल असा ती सुद्धा विचार करते. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की स्वातीने आता अवनीला फोन केलेला असतो की ते जागेचे पेपर वगैरे बाकीचं सगळं काही सांगण्यासाठी. तेवढ्यातच तिकडून आता चंद्रकांत देशमाने येतात आणि स्वातीकडून फोन हिसकावून घेतात. तर इकडून आता अवनी म्हणत असते की वहिनी वहिनी अगं काय झालं, कोण आलंय का तिकडे. तर चंद्रकांत माने म्हणत असतात की हो तुझा बाप आलेला आहे आणि हो तुझा बाप अजून जिवंत आहे बरं का. आता हे ऐकून अवनीला धक्काच बसतो. तर चंद्रकांत माने म्हणत असतात की नाही तुला आता लवकरच त्या घरातून इकडे आणलं ना तर बघ, आणि हा तोपर्यंत तुला बापाचं नाव न लावता किती तुझी स्वप्न पूर्ण करायची आहेत ना ती सगळी स्वप्न पूर्ण कर. बघूयास मी कसं आता तू तुझी स्वप्न पूर्ण करते, मी आहे इथे. जोपर्यंत तू माझं न लावता जगू शकते ना
तोपर्यंत जग आणि ज्या दिवशी तू तुझी स्वप्न पूर्ण करशील ना, त्या दिवशी अख्ख्या जगासमोर माझी चूक झाली म्हणून मी तुझी माफी मागेल, असं आता ते म्हणतात. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खरंच प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच इमोशनल होता. नक्कीच हा एपिसोड तुम्ही टीव्हीवरती पहा, तुम्हाला आवडेल. येथेच थांबूया. धन्यवाद.